हेलो ट्रेनीज, आज आपण शिकणार आहोत फेजेस ऑफ स्किल लर्निंग बद्दल। या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत स्किल समजणे, ट्रान्सफर ऑफ स्किलची प्रक्रिया समजावणे, स्किल लर्निंग मधले टप्पे मांडता येणे। चला तर सुरू करूया। स्किल्स प्रकार आणि जटिलतेमध्ये भिन्न असतात। विभिन्न मोटर स्किल्स शिकण्यादरम्यान लोक ज्या शिकण्याच्या प्रक्रियेतून जातात ती समान असते। शारीरिक स्किल्स फक्त बघून आणि करून शिकता येतात। एम्प्लॉयर्सना ही पद्धत खूप आवडते। अशा प्रकारे एम्प्लॉयर्सचा संपर्क आपल्या कर्मचाऱ्यांसोबत टिकून राहतो आणि यासाठीही की या स्किल्सना कसं ट्रान्सफर केलं जाऊ शकतं याचा कोणताही व्यवस्थित अभ्यास नाहीये। स्किल स्थानांतरणाच्या पद्धतींच्या 7 पायऱ्या आहेत। शिकणाऱ्यांना दाखवा की हे कसं करायचं। या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगा। त्यांना शिकवण्यासाठी ते पुन्हा करा। त्यांना या कामाच्या सोप्या आणि किचकट भागांना वेगवेगळेपणे करू द्या। नक्कल त्यांना पूर्ण काम करण्यात मदत करा। लिंकिंग काम पूर्ण करेपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवा। रिफाइनमेंट त्यांना कामावर लावून सराव करून घ्या। लर्निंगच्या 3 वेगवेगळ्या पायऱ्या आहेत आणि त्या आहेत ॲक्विजिशन म्हणजे अधिग्रहण, रिटेन्शन म्हणजे प्रतिधारण आणि रिकॉल म्हणजे स्मरण। पहिली पायरी आहे अधिग्रहण। या पायरीमध्ये ट्रेनी आपल्या बुद्धीच्या माध्यमातून शिकतो। ध्यान आणि धारणा लर्निंगच्या या पायरीचे मुख्य स्रोत आहेत। धारणेचा अर्थ आहे एखाद्या वस्तूला त्याच्या अर्थासोबत पाहणं। ट्रेनी काय शिकतो हे त्याच्या धारण करण्याची क्षमता आणि तो किती लक्ष देतो आहे या 2 गोष्टींवर अवलंबून असते। ट्रेनी आपलं लक्ष शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींवर केंद्रित करतो, कारण त्याला जे शिकायचं असतं, उदाहरणार्थ जर एखाद्याला टेलिव्हिजन किंवा रेडिओसारख्या एखाद्या गोष्टीत रस आहे तर तो हे जाणून घेण्यासाठी विज्ञानात रस घेतो की हे यंत्र कसं काम करतं। जर कुणी असा आहे जो बक्षीस मिळण्याच्या लालसेने प्रेरित होतो तर तो ते बक्षीस जिंकण्यासाठी त्या कामात लक्ष केंद्रित करेल, यासाठी नाही की त्याला खरंच ते काम शिकायचं आहे। लर्निंगमध्ये अधिग्रहणाच्या उद्देशासाठी दोन्ही प्रकारची प्रेरणा काम करते। सायकोलॉजिस्ट म्हणतात की एखाद्याकडे त्या गोष्टी ग्रहण करण्याची आणि शिकण्याची क्षमता असली पाहिजे जे प्रशिक्षक त्याला शिकवू इच्छितो। यालाच रेडीनेस टू लर्न म्हटलं जातं। शिकण्यासाठी ट्रेनीमध्ये अशा प्रकारची तत्परता असली पाहिजे। प्रतिधारण लोक त्या गोष्टी विसरून जातात ज्या गोष्टी ते शिकले आहेत जर त्यांनी त्यांचा वापर केला नाही तर। म्हणून सायकोलॉजिस्ट कमी शिकण्याऐवजी जास्त शिकण्याचा सल्ला देतात। ट्रेनीज त्या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवू शकतात ज्या गोष्टी ते जास्त शिकले आहेत। अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी ट्रेनीने कमी अभ्यासावर स्वतःचं समाधान नाही केलं पाहिजे। उलट गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी वारंवार त्याचा अभ्यास केला पाहिजे। एकदा अभ्यास करून तो सोडता कामा नये। आणखी एक गोष्ट जी ट्रेनीजला लक्षात ठेवण्यास मदत करते ती म्हणजे माहितीला एखाद्या महत्त्वाच्या किंवा आपल्याशी निगडीत घटनेशी जोडून घेणं। आवेदन लर्निंगच्या 3ऱ्या पायरीला म्हटलं जातं स्मरण, म्हणजे की ट्रेनी गरज भासल्यास जर आपल्या मेमरीमधून आठवून माहिती समोर ठेवू शकला तर याचा अर्थ त्याची लर्निंग पूर्ण झाली। चला तर पाहूया की एरिस्टॉटलने या सिद्धांताबद्दल काय म्हटलं आहे। कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ती आपल्या डोक्यामध्ये दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी निगडीत असली पाहिजे। जेव्हा आपण एखादी स्मृती आठवतो आणि जर ती आपल्या एखाद्या अनुभवाशी निगडीत असेल तर तिला लक्षात ठेवणं सोपं होतं। आपल्या स्मृती अशाच संग्रहित होत नाहीत तर त्या एकमेकांशी कशा निगडीत आहेत याच्या आधारावर आपण स्मृती बनवतो। चला पटकन पाहू की आतापर्यंत आपण काय शिकलो। स्किल लर्निंगचा हा व्हिडिओ 7 पायऱ्यांच्या माध्यमातून स्किल ट्रान्सफरला कव्हर करतो। यामध्ये लर्निंगच्या 3 पायऱ्या समाविष्ट आहेत: अधिग्रहण, प्रतिधारण आणि स्मरण। ध्यान, धारणा आणि तत्परता अधिग्रहण पायरीमध्ये महत्त्वाच्या आहेत। ओव्हर लर्निंग आणि आठवणींचं आपसांतील कनेक्शन प्रतिधारणेमध्ये मदत करतात। रिकॉल लर्निंगच्या प्रक्रियेला पूर्ण करतो। मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल। तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये। थँक यू आणि तोपर्यंत गुड बाय।